अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज आहे चैत्र अमावस्या। ही चैत्र अमावस्या ती दर्शा अमावस्या म्हणून पण ओळखली जाते आणि चैत्र अमावस्या म्हणून पण ओळखली जाते। ही अमावस्या जी आहे त्याचा काळ जो आहे तो 11:41 अमावस्या सुरू झाली आहे आणि उद्या सकाळी 8:51 ही अमावस्या आहे। म्हणजे उद्याची जी अमावस्या ती उगवती अमावस्या म्हणजे सूर्याने बघितलेली अमावस्या। ही अमावस्या आपण खरं तर मानायला पाहिजे। या दिवशी आपल्याला आज संध्याकाळी आता तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा किंवा उद्या सकाळी सुद्धा हे उपाय करू शकता। बघा, आपल्या घरातील त्रासातून दोषातून सुटका होण्यासाठी आपल्याला काही उतारा करायचा आहे। हा उतारा आपण उद्या दिवसभरात कधीही केला तरी चालतो, कारण जरी अमावस्या 8:51 संपणार असली तरी सूर्याने पाहिलेली ही अमावस्या असल्यामुळे दिवस त्याचा अमावस्येचा धरला जातो। तर बघा, आपल्या घरात आपण किती उपास करतो, किती पूजा करतो, किती पारायण करतो, किती देवाचं म्हणजे सेवा करतो, पूजा करतो, देवाचे पारायण करतो, देव करतो, गुरूंची सेवा करतो, पण पितृंची जिथे सेवा नाही, पितृंची पूजा नाही, तिथे तुम्हाला ह्या सेवा, ह्या पूजा, हे पारायण करून काही फायदा नाही आहे। सगळ्यात पहिल्यांदा पितृंची पूजा केली पाहिजे, पितृंना तृप्त केलं पाहिजे। ह्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी किंवा उद्या केव्हाही करू शकता। तर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण करत असताना तुम्ही त्या पाण्यामध्ये कच्चं दूध आणि काळे तीळ टाकायचे आणि हे पाणी तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आणि तिथे तुम्ही एक मातीचा दिवा लावायचा। त्या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकलं तरी चालेल आणि त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आणि तुम्ही 11 प्रदक्षिणा काढायच्या। हे तुम्ही आज किंवा उद्या करू शकता, पण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही। अमावस्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही। तर तुम्ही हे आज किंवा उद्या करू। तसंच पितृंना मुक्ती मिळण्यासाठी बघा, आपल्या घरातील 3 पिढ्यांचे दोष आपल्याला लागत असतात। समजा तुमच्या 3 पिढ्या हयात असतील तर त्यांची सेवा करा, त्यांना खाऊ पिऊ घाला, त्यांना चांगलं सांभाळा। पण तुमच्या 3 पिढ्यातील कोण जर गेले असतील, मृत झाले असतील, तर तुम्ही त्या गेलेल्या व्यक्तींसाठी तुम्ही सेवा करायची। तर काय बघा, तुम्ही एक छोटी वाटी घ्या, त्या वाटीमध्ये थोडे तांदूळ घ्या, हे तांदूळ न धुता त्या तांदळाचा भात करायचा, त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि हा भात बनवलेला तुम्ही एका केळीच्या पानावर किंवा एखाद्या पत्रवळीमध्ये किंवा एखाद्या द्रोणमध्ये हा भात ओतायचा। त्या भातावरती तूप घालायचं आणि काळे तीळ थोडे टाकायचे आणि हा भात जो आहे, हा भात तुम्ही घराच्या छतावर ठेवा, बाल्कनीमध्ये ठेवा, खिडकीमध्ये ठेवा, जेणेकरून तिथे कावळा किंवा कीटक, पक्षी कुठलेही येऊन खात। कावळ्यानं जर हा भात खाल्ला तर खूपच शुभ आहे, तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळतो। जर कावळा येतच नसेल तर कुठल्याही प्राणी, पक्षी, किडे खाऊ शकतात। तर हे उद्या तुम्हाला करायचं आहे। हा भात जो ठेवता त्याच्याबरोबर तुम्ही पाणी ठेवायचं आहे। हे दररोज जरी तुम्ही भात ठेवला, मी जर तुम्हाला खरं मनापासून सांगते, दररोज मी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत 3 वेळा भात ठेवते आणि एक कावळा माझ्या घराजवळ बसलेला असतो नेहमी। सकाळी 8:30 वाजता, 8:30-9च्या दरम्यान तो कावळा येतो। मी जोपर्यंत भात ठेवत नाही तोपर्यंत तो कावळा मला आवाज देत असतो, ओरडत असतो आणि ज्या वेळेला मी भात ठेवते त्यावेळेला तो कावळा अगदी मी भात ठेवल्या तिथे येऊन भात खातो आणि निघून जातो। असं मी 3दा भात ठेवते, 12 तर 12:30, 12-12:30ला तर नक्कीच मी ठेवते। दररोज मी 2 ते 3 वेळा भात ठेवते। कावळा अगदी मी ठेवल्याबरोबर, कावळा येत नाही जवळ म्हणतात, पण मी ठेवल्या कावळा भात खातो। मी तो भात खाईपर्यंत
म्हणजे कावळा संपूर्ण भात खाऊन पाणी पिपर्यंत मी त्यांच्या समोर थांबलेले असते, पण तो कावळा अगदी खाऊन जातो. तर तुम्ही दररोजसुद्धा भात ठेवला, पाणी ठेवलं तरी चांगलं आहे. जर तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून तुम्हाला खूप प्रखर पितृदोष आहे, तुमच्या घरात सतत भांडणं आहेत, पैसा टिकत नाही, मुलांची लग्न होत नाहीत, सतत घरामध्ये अडचणी आहेत, पैसा येत नाही आहे, मुलांची नोकरी लागत नाही आहे, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे, तर हे पितृंची दोषाचं कारण आहे. त्यामुळं तुम्ही उद्यापासून किंवा आजपासून दररोज 40 दिवस भात तुम्ही घरावरती ठेवायचा. हा जर तुम्ही उपाय केला तर तुमचे पितृदोष लवकर दूर होतील. हे तुम्ही करायचं आहे. आणि आता वैशाख महिना चालू आहे आणि वैशाख महिन्यामध्ये उन्हानं आपल्या शरीराची लाही लाही होत असते. तसं आपल्याला जसं पाण्याची गरज आहे तसं पितृंना सुद्धा पाणी द्या, पितृंना पाणी पाजा, पितृंना खायला घाला, त्यामुळे पितृ तृप्त होतात. हे तुम्ही आजपासून आज किंवा उद्या केलं तर चालेल. 40 दिवसाची सेवा केला तरी चालेल. पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून 40 दिवस दररोज 1 तांब्या पाणी, त्यामध्ये काळे तीळ आणि थोडंसं कच्चं दूध घालून तुम्ही दररोज 40 दिवस जरी पिंपळाच्या झाडाला पाणी घातलं तरी सुद्धा पितृंचा दोष नाहीसा होतो, कारण पिंपळाच्या झाडामध्ये पितृंचा वास असतो. तर हे तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये त्रास आहे, दोष आहेत, हे दोष दूर करण्यासाठी किंवा त्रास दूर होण्यासाठी किंवा मुलं सतत आजारी पडत आहेत, मुलं किटकिट करत आहेत, रडत आहेत, त्यावरून सुद्धा उतारा करू शकता आणि घरावरून सुद्धा उतारा करू शकता. तर एक नारळ घ्यायचं आणि तुम्ही केशरी शेंदूर घ्यायचं आणि त्या शेंदूरनं तुम्ही त्या नारळावरती त्रिशूल काढायचं आणि हा नारळ जो आहे ना, हा नारळ आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्या घरामध्ये आतल्या बाजूला तोंड करून 7 वेळा उतरायचा आणि हा नारळ तुम्ही कचऱ्याच्या कुंडीमध्ये किंवा जिथे कोणाची नजर जाणार नाही, कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तो नारळ फेकून द्यायचा. तसंच मुलांच्यावरून सुद्धा तुम्ही हा उतारा करायचा. त्यानंतर बघा, कालभैरवाष्टक स्तोत्र हे तुम्ही दररोज जर 11 वेळा म्हटला, हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन जर कालभैरवाष्टक म्हटला आणि ही मोहरी तुम्ही घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकला तर तुमच्या घरातले दोष सुद्धा निघून जातात. ही सेवा आहे, ही सेवा केंद्रानुसार आहे, तुम्ही नक्की करायचं आहे. हे प्रत्येक अमावस्याला तुम्ही जर केला तर तुमच्या घरातले दोष दररोज तर कराच, पण शक्य नसेल तर प्रत्येक अमावस्याला तर कराच ह्या सांगितलेल्या सेवा. आणि पितृंच्या सेवा तर नक्कीच करा. जेवढ्या तुम्ही पितृंच्या सेवा कराल त्यांना तृप्त कराल, कारण त्यांनी तुमच्यासाठी खूप काही करून ठेवून गेलेले असतात, त्यातलं तुम्ही थोडं त्यांना खायला घाला, त्यामुळे तुम्हाला नक्की त्यांचा आशीर्वाद मिळेल. पितृंचा आशीर्वाद मिळाला तर तुमचं घर सुरळीत चालेल, तुम्हाला काही कमी पडणार नाही, तुमच्या लग्न, मुलं बाळं, संसार सुखाच होईल, घरात लक्ष्मी प्राप्ती होईल, घरात सुख शांती समाधान येईल निश्चितच. हा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारी यांना शेअर करा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे तुम्हाला कळतील. आणि तो भात जो आहे जो भात केलेला आहे तो भात सगळाच्या सगळा तुम्ही पितरांना केळीच्या पानावर किंवा द्रोणवर किंवा पत्रवळीवर घालायचा आहे. त्यातला भात बिलकुल घरात वापरायचा नाही. पितरांच्या नावावरती केलेला भात पितृंनाच घालायचा. हा भात ठेवल्यानंतर तुम्ही ओम पितृ देवताय नमो किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी घालताना सुद्धा पितृंचे स्तोत्र म्हणायचं, पितृ मंत्र म्हणायचं. ओम पितृ देवताय नमो, ओम पितृ देवताय नमो हे मंत्र म्हणायचं. हे सेवा तुम्ही करा, तुम्हाला नक्की त्याचं यश मिळेल. माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.